नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे क्रेझी दक्षी। आज मी बनवली आहे पुरणपोळी। याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चणा डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी भिजवून ठेवलेलं होतं। ती आता कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। इथे मी गूळ कट करून घेत आहे। चणा डाळ शिजवून झाल्यावर यामधील पाणी मी काढून घेतलेले आहे। त्यानंतर कढईत चणा डाळ घेऊन स्मॅश करून घेत आहे। बघू शकता, यामध्ये गूळ ॲड करून घेत आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आहे। एकजीव केल्यानंतर यामध्ये आता वेलची पूड आणि जायफळ ॲड करून घेणार आहे। पुरण आता घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। पुरण आता तयार झालेलं आहे। आता याला मी थंड करून घेते। थंड झाल्यानंतर पुरण आपल्याला वाटून घ्यायचे आहे। मी हे पुरण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे, बघू शकता। पुरण पण आता तयार झालेलं आहे। पोळ्यांसाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैद्याचे पीठ असे प्रमाण घेतलेले आहे। यामध्ये आता थोडी हळद आणि मीठ ॲड करून व्यवस्थित असं मळून घेणार आहे। थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ रेस्टसाठी ठेवणार आहे। चला तर मग आता ह्याच्या मी पोळ्या लाटायला सुरुवात करते। बघू शकता, मी ह्या अशा पोळ्या लाटणार आहे। पुरणपोळी आता दोन्ही साईडने भाजून घेत आहे। बघू शकता कशी फुगली आहे। पुरणपोळी तयार आहे, बघू शकता। कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।